असलो ना तर आपण काय विचार करत असतो की यार मला बाहेर बसवलंय, कोणातरी परफॉर्मन्स नाही झाला पाहिजे, मला चान्स भेटेल. बाहेर बसून आपण आस लावत असतो की मला खेळायला नाही घेतलं, त्याला घेतलं, हा माझ्यापेक्षा भारी आहे का. पण योगीबाई प्रत्येक मॅच बाहेर बसले आणि प्रत्येक मॅच एवढाच जीव लावला. त्यामुळे थँक्यू सो मच योगीबाई. क्या बात. प्रत्येक मॅच तो 12th मॅन आला आणि प्रत्येक मॅच मध्ये त्याने त्याचं ATM ओपन केलं. थँक्यू सो मच. अभिनंदन. भरपूर सारा शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आपण प्रथम पंचांचा सन्मान करणार आहोत. आमचे पाचही ऑफिशियल अंपायर्स या सर्व पंच आपण या सेकंड सर या आपण खरं तर अंपायरसाठी देखील एकदा आपण टाळ्या वाजवायला पाहिजेत, कारण सातत्यानं 18 तास कंटिन्युअसली त्यांचा शेड्यूल आपण पाहिला. खरंच तर आपलं कौतुक आहे आणि कोणत्याही प्रकारे आपण आर्ग्युमेंट केली नाही. आपण नक्कीच शांतपणे काम केलं. खरं तर आश्रय वेलफेअर असोसिएशन आणि चिटू फाउंडेशनच्या संपूर्ण सहकार्याच्या वतीनं आम्ही आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आपण सन्मान करणार आहोत चिटू या स्पर्धेचे सर्व नक्कीच माननीय श्री देवेंद्र सिंग साहेबांना विनंती करून आपला शुभ हस्ते सर्व आमच्या पंचांचा सन्मान करायचा. समोरच करूया आपण. आणि नक्कीच यापुढे सूत्र पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया परब सरांकडे सोपवतो. धन्यवाद. थँक्यू प्रथमेश. इथे सन्मानित होत असताना शेखर धोत्रे यानंतर नरेश गांगुर्डे आपण यायचं आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच नरेश गांगुर्डे यांचं आपण पंचांची भूमिका बघितली. थँक्यू सो मच फ्रॉम टीम आश्रय वेलफेअर असोसिएशन. यानंतर सलग दुसऱ्या वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये आपण निश्चितच पंचांची भूमिका बघितली आहे. ते म्हणजेच जीतू कदम यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. आणि हा सर्व सन्मान आपण बघतोय की आश्रय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून इथे होतोय. त्याबद्दल आम्ही ते आभार व्यक्त करू आमच्या सर्व पंचांचं. थँक्यू सो मच जीतू ऑल्सो. थँक्यू. गुड जॉब. विक्रोळीवरून हे सातत्याने स्पर्धा कव्हर करण्यासाठी आपल्या डोंबिवली आपल्या कल्याणमध्ये येत होते. त्याबद्दल आभार इथे व्यक्त करू. आणि पहिल्या पर्वापासून जो चेहरा आम्ही या मैदानावर बघितला, या स्पर्धेमध्ये बघितलाय, तो चेहरा सर्वांच्या परिचयाचा आहे. या आपण सन्मान करूया मिलिंद पाचरणे याचा. थँक्यू सो मच मिलिंद. अर्थातच मन्या खूप खूप धन्यवाद. सलग 4 वर्षामध्ये आपण बघतोय पंचांची भूमिका पार पाडली आहे. यानंतर आश्रय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही सन्मान करू इच्छितो ज्यांनी सलग 4 वर्ष या स्पर्धेला दिली आहे आणि 4 वर्ष माझ्या बाजूला बसून अप्रतिम गुणसंख्याक लेखन केलं आहे, असा बिपिन दुबे. विनंती करतो बिपिनने यायचं आहे. बिपिनचा सन्मान इथे संपन्न होईल आणि मी देवेंद्र सिंग साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण बिपिनचा सन्मान करायचा आहे. स्वतः MR सुद्धा आहे बिपिन. थँक्यू सो मच बिपिन. गुड जॉब. यानंतर आमचे अजून एक गुणसंख्याक लेखक यश काकू. यश काकूचा सुद्धा यश कोको याचा सन्मान इथे केला जाईल. यश कोको. थँक्यू यश. थँक्यू सो मच. यानंतर पुढचा सन्मान इथे आम्ही करू इच्छितो. या स्पर्धेमध्ये किट पार्टनरची भूमिका बजावली श्री साई स्पोर्ट्स. त्याचबरोबर SSS लाईव्हच्या माध्यमातून आपण टेस्ट प्रक्षेपण बघितलं आणि ते ऑफिशियल म्हणजे जे सर्व आहेत ते SSS लाईव्हचे शैलेश पाटील उपस्थित आहेत. शैलेश पाटील विनंती करतो की आपण यायचं आहे. जरा मित्र जरा पुढे या प्लीज. दोन्ही टीम जरा पुढे या प्लीज. आणि हा सन्मान शैलेश पाटीलचा इथे होतोय. मित्र हो जरा जोरदार टाळ्या होत्या शैलूसाठी. थँक्यू सो मच. ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन. ड्रेस कोड आपण बघितला. किट पार्टनर आमचे श्री साई स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण जे थेट प्रक्षेपण बघितलं ते SSS लाईव्हच्या माध्यमातून त्याचे प्रोप्रायटर शैलेश पाटील आणि नेहमीच मदत करणारे आम्हाला ते म्हणजेच शैलेश पाटील यांचा सन्मान इथे होतोय. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा व्यक्त करू ते SSS लाईव्ह श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील यांचे. यानंतर ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, प्रेक्षकांपर्यंत अप्रतिम संगीत ऐकवलं असे यंगस्टर डीजेचे ऑपरेटर धीरजला विनंती करतो. धीरजने यायचा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. धीरज या लवकर या. धीरज सन्मान इथे संपन्न होईल. दोन्ही टीमने समोर येऊन थांबायचं आहे. सहारा वॉरियर्स आणि एलेट राकेश डोणे 11 या. धीरज या.
धीरज सुद्धा अप्रतिम मेहनत राहिली आहे स्पर्धेमध्ये. आभार इथे निश्चितच धीरज सुद्धा आम्ही व्यक्त करू. एकटे शेड्यूल होतं सकाळी पहाटेपर्यंत इथे मात्र मैदानात होता, नंतर घरी गेला, पुन्हा मैदानात आतमध्ये आला आणि अप्रतिम संगीत आम्हाला ऐकायला मिळालं. धीरजला विनंती करतो, धीरजने यायचं आहे आणि धीरजचा सन्मान इथे होतोय. धीरज आपले जे साऊंड ऑपरेटर आहेत, आमचे साऊंड ऑपरेटर यंगस्टर डीजे आणि आमचे धीरज यांचा सन्मान इथे होत असताना थँक्यू धीरज, थँक्यू सो मच. आमच्या आवाजाची मात्र काळजी घेतली त्याबद्दल धीरजचे आम्ही आभार व्यक्त करतो. पण अजून एक धीरजचा आपण सन्मान करूया ज्याने आताच्या सामन्यामध्ये 5 विकेट हॉल कंप्लीट केला आणि केपीएल साठी कल्याण प्रीमियर लीग साठी एक ठणठणीत आणि एक खूप सुंदर अशी खेळपट्टी बनवली. त्याबद्दल धीरजचा सन्मान इथे होतोय. धीरजला विनंती करतो, धीरजने यायचं आहे आणि अप्रतिम खेळपट्टी आम्हाला इथे बनवून दिली त्याबद्दल आम्ही हा सन्मान इथे करू इच्छितो तो धीरजचा. योगेश सिंग स्पेशल इनपुट्स फॉर केपीएल. खास करून मला मी असा उल्लेख करेन, चिट्टू बिझी होता खेळामध्ये, आकाश बिझी होता खेळामध्ये, पण आमच्या कॉमेंट्री बॉक्सची खास करून काळजी घेतली ती योगेश सिंगने आणि योगेश सिंगचा आम्ही ते सन्मान करू इच्छितो. थँक्यू सो मच. सलग 2 दिवस मला खूप चांगली साथ दिली, माझ्यावर प्रेशर येऊ दिला नाही आणि एकटी शेड्यूल त्याचं सुद्धा होतं, भरपूर बिझी शेड्यूल होतं सुद्धा, मात्र खूप चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये त्याच्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाला. या आपण स्वागत करूया आमचा समालोचक मित्र आपल्या नेतिवलीचा प्रथमेश ठाकूर. खूप खूप धन्यवाद प्रथमेश. आणि उत्तरोत्तर जी अशीच प्रगती होत राहू हीच आम्ही प्रार्थना करू. एक तजेलदार आवाज आहे आपल्या कल्याण नेतिवलीचा आणि प्रथमेश ठाकूरला सुद्धा आम्ही ते सन्मानित करत आहोत. वसंत अर्थात बुवा पहिल्या पर्वामध्ये ते संघमालक होते आणि आता मात्र आपण बघतोय एक खेळाडू म्हणून मात्र भूमिका पार पाडली या स्पर्धेमध्ये. अंतिम विजेता संघामध्ये आपण बघितलं त्यानंतर मात्र आपण आपल्या व्यासपीठावरती एक मुख्य सन्मान करणार आहोत. सलग 2 दिवस ज्यांचा अप्रतिम बुलंद आवाज आपण ऐकला, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये गेली 11 वर्ष त्यांचं समालोचन आपण ऐकतो आणि गेले कित्येक वर्ष क्रिकेटची नितांतपणे जे सेवा करतात, जे आपले सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली प्रसादजी परब सर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सलग 4 वर्ष मी गेली 3 वर्ष आहे आपल्या सोबत, पण सलग 4 वर्ष सर आपल्या सोबत आहेत आणि या पुढील देखील सर आपण एकत्र नक्की या स्पर्धेमध्ये असणार आहोत, यामध्ये काही शंका नाहीये. खरंच विकेट ज्यांनी खरं तर बनवण्यामध्ये भरपूर मेहनत घेतली आमचे रवी जेतपकर आपण या लवकर. रवी आपल्याला विनंती आपण लवकर या. खरं तर विकेट बनवण्यासाठी अफाट मेहनत त्यांची देखील आहे. त्यानंतर मात्र सलग 2 दिवस अगदी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 3-3:30 वाजेपर्यंत परब सर आपल्या आश्रय वेलफेअर असोसिएशनच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेज वरती प्रत्येक मॅच मध्ये काय घडते याची बारीकून बारीक माहिती ज्यांनी अपडेट केली, आमचे परम मित्र रोहावरून खास ते इथे आलेले आहेत, आकाश कडव आणि दीक्षित कडव. आपण दोघे या, आपल्या दोघांचाही स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. खूप कठीण आहे मित्रांनो, प्रत्येक मॅचची अपडेट 2 ते 3 मिनिटं तुमच्यापर्यंत पोहोचते. लाईव्ह तुम्ही बघता, लाईव्ह बघायला तुम्हाला नक्कीच अर्धा पाऊण तास तुम्हाला वॉचिंग आहे. लाईव्ह खरं तर SSS लाईव्हचं इतकं कौतुक आहे, 6 कॅमेरे आणि 6 कॅमेऱ्यांसहित या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. बट एक शॉर्ट इन्फॉर्मेशन गरजेची आहे. ती शॉर्ट इन्फॉर्मेशन अगदी कमी वेळामध्ये आपल्या इंस्टाग्राम पेज वरती अपडेट करत असताना आपण पाहतो आकाश कडव, त्यानंतर दीक्षित कडव यांचा देखील आपण सन्मान करूयात. दीक्षित कडव यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. स्पर्धेचे जनक आहेत आपल्या सोबत, स्पर्धेचे जनक ज्यांचे खरं तर स्वप्नातून साकारलेली स्पर्धा मान्य श्री देवेंद्र सिंग साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व सूत्र मी प्रसाद परब सरांच्या हाती सोपवतोय. धन्यवाद.
यानंतर आम्ही रवी जैतापकर यांचा सन्मानित करू इच्छितो. विकेट बनवण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य त्यांनी मात्र केलंय. धीरजला खूप त्यांनी साथ दिली, त्याबद्दल रवी जैतापकरचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. स्कायला विनंती करतो, स्कायने यायचंय. स्काय स्काय विनंती आहे, लवकर व्यासपीठावर या. खूप मौल्यवान मदत या KPL सीझन 4 साठी त्यांच्या माध्यमातून झाली आहे, त्याबद्दल निश्चित आम्ही स्कायचे आभार व्यक्त करतो. बागा आपण सुद्धा यायचंय. बागा खूप मेहनत घेतली आहे विकेट बनवण्यासाठी, त्यामुळे बागा सुद्धा सन्मानित होईल. सर बागाचा सन्मान इथे होतोय, मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू बागाची सुद्धा. सर्वांचा सन्मान इथे होतोय ज्यांनी मात्र अहोरात्र मेहनत घेतली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आणि बागासाठी एक स्पेशल प्राइज आहे, स्पेशल एक कॉम्प्लिमेंट आहे. रवीने यायचंय, रवी चला, रवीने या, रवी जैतापकर. आणि दोघांसाठी एक स्पेशल कॉम्प्लिमेंट टी शर्ट आम्ही देत आहोत. सहारा वॉरियर्स प्लीज कॅमेऱ्याच्या मागे येऊन. सहारा वॉरियर्स, सहारा वॉरियर्स. आणि यानंतर कृष्णा चौधरीला विनंती करतो, कृष्णाने यायचंय. कृष्णा चौधरी, कृष्णा चौधरी या लवकर. बुट्या आता इथे होता, तो समोरच होता आमच्या. कृष्णा चौधरी या लवकर. प्राइज डिस्ट्रीब्युशनला थोडासा डिले होतोय, लवकर या कृष्णा. थँक्यू सो मच. ह्यूज हेल्प फ्रॉम एव्हरी पर्सन, एव्हरी प्लेयर. आणि निश्चितच तरतरीत राहण्यासाठी मात्र खूप भूमिका चांगली बजावली आहे. सर्वांना चहा पाजलेला आहे. शैलेश ओझरकर आपण यायचं आहे. शैलेश ओझरकर, चला या सर्वांचा सन्मानित आपण इथे करतोय. शैलेश ओझरकर आपण या. कुमार आवटे आपण यायचं आहे. कुमार आवटे, कुमार कुमार आपण इकडे या. कुमार सुद्धा सन्मानित आम्ही करणार आहोत. बघा, स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये पराभूत झाला तरी सुद्धा मात्र आश्रय वेलफेअरला खूप चांगली मदत केलेली आहे. मगाशी मी बघितलं की स्वतः टिपॉय घेऊन आला, ट्रॉफी घेऊन आला जेव्हा आपण फायनलचा टॉस केला, त्याबद्दल कुमारचे शतशः आणि मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच कुमार. असंच प्रेम आमच्यावर आणि या दोघांवर राहू द्या. शैलेश ओझरकर मगाशी होते तिथे समोर. विनेश लोखंडे, दिनेश लोखंडे आपण यायचंय. दिनेशाचं काय झालेलं आहे. शैलेश ओझरकर यांचा सन्मानित आम्ही करू. आमच्या सर्व मॅनेजमेंट टीमला खूप चांगलं सहकार्य केलं. शैलेश आम्ही सन्मानित करू इच्छितो. हा सन्मान आपण स्वीकारायचा. शैलेश देवेंद्र सिंग साहेबांच्या शुभेच्छा मी हा सन्मान इथे करतोय. खूप चांगला सपोर्ट ऑक्शन पासून आम्ही बघतोय, खूप चांगलं समर्थन. आणि या सर्व ओनर्स आम्ही कौतुक करू की मात्र खूप चांगला सपोर्ट आम्हाला केलेला आहे. आरती इव्हेंट्सचा सन्मानित होईल. आरती इव्हेंट्स आपण या. सहारा वॉरियर्स भरपूर स्पीड झाले दिसत आहेत. एकत्र या सर्वांनी प्रॅक्टिस लगेच सुरू करत आहोत. सहारा वॉरियर्स के पूर्ण टीमला जवळ आणायचं आहे. सर्वेश शुक्ला, सर्वेश शुक्ला आपण या व्यासपीठावर. जितू गायकवाड, ज्यांची मी नावं घेतो त्यांनी ताबडतोब व्यासपीठावर या. जितू गायकवाड, सुनील फुलोरे. सुनील आपण व्यासपीठावर या. या सुनील. ग्रासरूट लेवलला हे सर्व भरपूर मेहनत घेतात, प्रयत्न मात्र यशस्वी करण्यासाठी. जितू गायकवाड आपण यायचं आहे.
हे सर्वजण आकाश आणि त्याचबरोबर चिट्टूला खांद्याला खांदा लावून मात्र खूप मेहनत घेत असतात, परिश्रम घेत असतात, सपोर्ट करत असतात, सहकार्य करत असतात. त्याबद्दल सर्वांचे आभार. सुनील फुलोरेचा सन्मान इथे होतोय. जितू या आपण जा. हरेश फुलोरे संघ मालक आहेत, विनंती करतो व्यासपीठावर यायचं आहे. हरेश फुलोरे. जितू गायकवाडचा सन्मान इथे होईल. जयदीप तरे आपण सुद्धा यायचं आहे. जितू गायकवाडचा सन्मान इथे होतोय. खूप खूप धन्यवाद सर्वांचे, आम्ही धन्यवाद इथे व्यक्त करतो. थँक्यू सो मच फॉर युअर कॉपरेशन. हरेश फुलोरे आपण या व्यासपीठावर. मग अशी अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळाली. सूचक नाका ग्रुपच्या वतीने त्यांना चक्क 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं आणि सहारा वॉरियर्सचे संघ मालक सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे. हरेश फुलोरे यांचा सन्मान इथे होत असताना चला जयदीप तरे. जयदीप तरे या या. सारा 11चे संघ मालक आहेत. त्यांच्या मुलीच्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतो कल्याण प्रीमियर लीग मध्ये आणि त्याबद्दल आपण इथे सन्मान इथे करतोय तो जयदीपचा. तर जयदीप तरीचा सन्मान इथे होतोय. थँक्यू सो मच जयदीप, तुझ्या या सपोर्ट बद्दल खूप खूप धन्यवाद. हे मित्रत्व, हे प्रेम असंच राहून दे. आणि यानंतर मी आता इन्व्हाइट करतोय तो आमचा मित्र किरण पावशे अर्थात के के, आपण व्यासपीठावर यायचं आहे. किरण पावशे याचा सुद्धा सन्मान इथे होतोय. हँडसम पर्सनॅलिटी, नेहमीच सर्वांना मदत करणारा, सर्वांच्या सुखदुःखात सामील राहणारा असा खेळाडू. यानंतर प्राइड डिस्ट्रीब्युशन सुरू करणार आहोत. रोहन मगदुम. रोहन मगदुम बघा, सन्मान जो होतोय ना, हा सन्मान यासाठी होतोय ज्यांनी मात्र ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चिट्टूला, आकाशला खूप चांगलं समर्थन दिलंय, सपोर्ट केलाय, सहकार्य केलंय. आणि त्यामुळेच आपण बघतोय की कल्याण प्रीमियर लीग सारखी स्पर्धा चौथ्या पर्वामध्ये उंच आकाशामध्ये आपल्याला तिचं स्थान बघायला मिळतंय. एवढी उंच गेली आहे, एवढ्या शिखरावर गेली आहे ती कल्याण प्रीमियर लीग. सो थँक्यू सो मच रोहन मगदुम. प्राइड डिस्ट्रीब्युशन सुरू करण्याच्या अगोदर मी त्या तमाम समर्थकांचं, सहकार्यांचा आभार इथे व्यक्त करतो. काही कारणास्तव त्यांची जर नावं मी ते घेतली नसतील किंवा कोणाचं नाव जर चुकून घ्यायचं राहिलं असेल तर आश्रय वेलफेअर असोसिएशन, त्याचबरोबर चिट्टू पावशे आणि आकाश सिंग यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि लगेचच प्राइड डिस्ट्रीब्युशन इथे सुरू करतो. तर उपांत्य फेरीचा एक सामनावीर बाकी आहे, तो द्यायचा राहिला आहे आणि मी विनंती करतो आता लेट राकेश डोणे, विकी प्लीज सर्व संघाला घेऊन पुढे या प्लीज. मागे भरपूर खेळाडू उभे आहेत. लेट राकेश डोणे, सहारा वॉरियर्स आपण सुद्धा पुढे या, जवळ या. सहारा वॉरियर्स आता वेळ न घेता प्राइड सुरू करत आहोत. एकही खेळाडू मागे थांबता कामा नये. धीरज, धीरज चला या, चला पुढे धावत या, धावत या. प्राइड आपण सुरू करतोय. तर उपांत्य फेरीचा सामनावीर बाकी आहे, तो आपण तिथे देत आहोत, ज्याने मात्र अप्रतिम खेळी केली. 30 धावांची खेळी आपल्याला बघायला मिळाली आणि आपल्या संघाला तो अंतिम फेरीमध्ये घेऊन गेला. जबरदस्त परफॉर्मन्स विथ द बॅट. आणि या संघाचा आयकॉन खेळाडू राजन प्रजापती ठरलाय, जो उपांत्य फेरीचा सामनावीर. चल राजन आइए, मैन ऑफ द मैच से नवाजा जा रहा है आपको. सेमीफाइनल में बेहतरीन बैटिंग, 30 रन बनाए अपने अपनी बल्ले से, इसके लिए मैन ऑफ द मैच अवार्ड दे रहे हैं. यानंतर अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार याकडे आपण लक्ष वेधत आहोत. अभिनंदन, अभिनंदन राजन प्रजापती. या सामन्यामध्ये एक उल्लेखनीय खेळी आपल्याला बघायला मिळाली. एक कॅश प्राइज सुद्धा आहे विकी कडून, टीम कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज फॉर राजन प्रजापती. खूप खूप धन्यवाद.
यानंतर पुढचा सामनावीरचा पुरस्कार म्हणजे अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण इथे देत आहोत. तिथे सुद्धा आपण बघितलं की राजांनी 24 धावा कुठल्या होत्या, पण लक्षवेधक कामगिरी आपण जर बघितली तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा गोष्टी खूप रेअरली बघायला मिळतात किंवा असे अचिव्हमेंट खूप रेअरली बघायला मिळतात. ज्याने 5 विकेट्स काढल्या, धीरज ठरलाय मॅन ऑफ द मॅच. इट्स अ 5 विकेट हॉल. एक बेस्ट परफॉर्मर दिलाय. जरा जोरदार टाळ्या होत्या धीरजसाठी. टाळ्या खूप कमी वाजतायत. खांद्यावर हात आणि हाताची घडी घातली जास्त. टाळ्या व्हायला पाहिजे. आणि विकी मोरेकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज ते धीरजला. अभिनंदन. इट्स अ 5 विकेट हॉल. स्वतः विकेट बनवली होती आणि त्याच विकेटवर त्याने 5 विकेट कंप्लीट केल्या अंतिम सामन्यामध्ये. सो अभिनंदन. यानंतर आपण पुढचा पुरस्कार देत आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. कंपॅरिझन जर केलं तर माझ्यासोबत बिपिन आहे. बिपिन सुद्धा ऑब्झर्व करतो. आम्ही सर्वांनी ऑब्झर्व केलं. यामध्ये 2 नावं होती. चिट्टू नाव असं मी घेईन. त्यामध्ये शुभमचं एक नाव घेईन ज्याने खूप चांगले एफर्ट दाखवले. आणि सहारा वॉरियर्स मध्ये सुद्धा आपण अप्रतिम फिल्डिंग बघितली, खास करून सेमीफायनल मध्ये. पण सर्वाधिक आपण जे अटेम्प्ट बघितले तो अक्षरशः या मैदानावर अक्षरशः लोळण घेतली, झेप घेतली, पण चेंडू मात्र काय मागे जाऊ दिला नाही. असा सर्वांचा लाडका खेळाडू किरण पावशे ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एक्सलंट फिल्डिंग एफर्ट. खास करून जे आपण लास्ट मोमेंटला त्याच्याकडनं जे फिल्डिंग एफर्ट बघितले, चेंडू आणण्याचा प्रयत्न केला, बाउंड्री गेली हरकत नाही, पण काय एफर्ट त्यांनी दाखवले होते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या कल्याण प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वात ठरलाय तो किरण पावशे अर्थातच के. ब्युटिफुल ट्रॉफी. क्या बात आहे. ट्रॉफी बघू शकता. नॉर्मली ही ट्रॉफी पहिल्या क्रमांकाच्या वेळेसाठी आपण ओरम क्रिकेटमध्ये बघतो बिपिन, पण त्यासाठी खरंच आकाशचं कौतुक करेन. काय ट्रॉफीज बघायला मिळतात. खास करून एक्झिबिशन मॅचला सुद्धा मी ट्रॉफी खूप मोठ्या मोठ्या बघितल्यात. येस, ओल्ड इज गोल्ड. किरण पावशे. सो बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट किरण. दिस इज ब्युटिफुल ट्रॉफी आणि ही ट्रॉफी तुझ्या शोकेसची शोभा निश्चितच वाढवेल. अभिनंदन. या वेळी आपण पुढच्या पुरस्काराकडे बेस्ट आयकॉन इंटर यासाठी चषक आहे आणि इंटरचा, कारण आपण मगाशी आधीच उल्लेख केला होता की बेस्ट आयकॉन इंटर आणि आउटर आपण दोघांना देणार आहोत. पण यामध्ये आपण जर बघितलं तर बॉलिंगच्या रेसमध्ये किंवा गोलंदाजीच्या रेसमध्ये सुद्धा हा खेळाडू होता. पण मी म्हणेन की एक आयकॉन खेळाडू काय भूमिका बजावू शकतो ते मात्र दाखवून दिलं. चांगली गोलंदाजी सुद्धा केली आणि एक इंटर आयकॉन काय असू शकतो याचं मात्र चित्र स्पष्ट केलं. अप्रतिम परफॉर्मन्स दिला आपल्या गोलंदाजीतून आणि सहारा वॉरियर्सचा अजय खडसे ठरलाय बेस्ट आयकॉन फ्रॉम इंटर कल्याण आयकॉन. So best icon is Ajay Khadse. Beautiful trophy. यानंतर thank you so much and now the best icon from outer Mumbai icon. Anyone guesses कोण असेल मुंबई आयकॉन? Of course, no doubt, Rajan Prajapati. बेस्ट आउटर आयकॉन. व्हॉट अ क्रिकेटर, व्हॉट अ परफॉर्मर. जो खेळाडू ऑक्शन मध्ये अनसोल्ड झाला आणि विकीने याच्यावर विश्वास दाखवला, चिटूने विश्वास दाखवला, चिटूने सजेस्ट केला खेळाडू चांगला आहे आणि काय बघायला मिळालं या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा गाजवली ती एकट्या राजन प्रजापतीने. बेस्ट आयकॉन फ्रॉम मुंबई आउटर आयकॉन. पारितोषिक स्वीकारतो आहे. यानंतर उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार आपण इथे देणार आहोत. बेस्ट बॉलरची रेस. या रेसमध्ये ना भरपूर खेळाडू होते. मी बुवाचं कौतुक करेन. बुवा होता रेसमध्ये. अजय खडसे. बुवाचे विकेट 6 होते. हो 6 होते. अजय खडसेने सुद्धा मात्र त्याला टफ दिली. पण सर्वांना मागे ताकद असताना 5 विकेट हॉल तर कंप्लीट केला आणि तब्बल 9 विकेट आपल्या नावावर आणि गोलंदाज ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट धीरज चौहान.
धीरज चव्हाण इज द बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. सो बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट धीरज, ब्युटिफुल ट्रॉफी फॉर बेस्ट बॉलर. यानंतर बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार आपण देत आहोत. खर तर मालिकावीरच्या रेसमध्ये असे खेळाडू असतात आणि निश्चित आपण त्यांना बघतो की सेमीफायनलमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागतं, थोडेसे मागे पडतात. पण स्पर्धेमध्ये तब्बल 145 धावा कुठत असताना या सर्व कल्याणकरांची आणि आपल्या संघ मालकांची, सर्व खेळाडूंची मन जिंकणारा आकाश गुरव ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. 145 रन्स इन द टूर्नामेंट. आकाश आहे. संघ मालक कोण आहे, कॅप्टन कोण आहे? आकाश आहे. या आकाश येतोय. क्या बात आहे. तो थांबलाय, त्याला माहिती आहे मी काहीतरी इथून घेऊन जाणारच, एवढी छाप तर मी निश्चितच सोडली आहे. मालिकेवरच्या सुद्धा रेसमध्ये आकाश निश्चितच होता. जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आकाशसाठी. धावांचा रतीप टाकलाय, धावांचा पाऊस पडलाय आणि काय बॅटिंग केली आहे स्पर्धेमध्ये या फलंदाजाने. आणि उत्कृष्ट फलंदाज 145 धावा या स्पर्धेमध्ये कुठत असताना हा किताब, हा पुरस्कार, हा चषक आपल्या नावावर केलाय तो आकाश गुरव अर्थातच बल्लीने. यानंतर आपण देत आहोत या स्पर्धेतला एमर्जिंग प्लेअर. पहिल्या पर्वापासून मला आठवते आपण त्याच्यामध्ये अशा खेळाडूंची निवड करतो जो खेळाडू उद्योन्मुख आहे, नवीन चेहरा आहे आणि आपल्या संघासाठी किंवा आपल्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून आपलं नाव करण्याचा तो प्रयत्न करतो. अशा खेळाडूंचा आपण इथे उल्लेख करतो किंवा अशा खेळाडूंना आपण प्राइज देतो. अशा माध्यमातून एक ट्रॉफी तर आहेच, त्याचबरोबर एसपी चषकाचे आयोजक संदेश पाटील यांच्याकडनं शूज सुद्धा आपण बघत आहोत, ते आपण त्या खेळाडूला देणार आहोत. आणि तो खेळाडू ठरलाय लेट राकेश ढोणे प्रतिष्ठान या संघाचा अजय यादव, एमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. उद्योन्मुख चेहरा, उद्योन्मुख खेळाडू आणि जेव्हा जेव्हा उतरला मैदानामध्ये चौकारानेच आगाज केलाय, चौकाराने सुरुवात केली आहे आणि एमर्जिंग प्लेयर या कल्याण प्रीमियर लीग सीझन 4 चा ठरलाय तो अजय यादव. आता मात्र वेळ झाली आहे या स्पर्धेतला रनर अप टीम म्हणजे उपविजेता संघ हा पुरस्कार देण्याची. रोख रुपये 40,000 रुपये कॅश प्राइज आणि आकर्षक तर कॅश प्राइज आहे 40,000 आणि अंतिम फेरीमध्ये ज्या संघाने आपलं स्थान पक्क केलं, पहिला संघ जो ठरला होता, जो अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता तो सहारा वॉरियर्स या संघाला आपण देत आहोत रनर अप हे पारितोषिक. यायचं आहे पूर्ण टीमने, या पूर्ण टीमने, या सोनेल पूर्ण टीमने घेऊन यायचं आहे. हरेश फुलोरे आपण सुद्धा या, पूर्ण संघाला घेऊन या. सहारा वॉरियरने दिलेली स्टार 11 जी फाईट होती ती सर्वांच्या लक्षात राहील याच्यात मात्र शंका नाही. आणि अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान या संघाने आपलं पक्क केलं होतं. सो सहारा वॉरियर्स जो या स्पर्धेतला या कल्याण प्रीमियर लीगचा उपविजेता संघ ठरला आहे. खास करून कुडाची फलंदाजी उपांत्य फेरीतली ते अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. जबरदस्त खेळ केला आउटर आयकॉनने, डोळ्यांचं पारणं फेडलं आणि त्यामुळे आपण बघतोय या संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारली. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की चला या हे पारितोषिक आपण देत आहोत 40,000 रुपीज कॅश प्राइज. अभिनंदन 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 हरेश फुलोरे अँड टीम, कॅप्टन, ओनर सर्वांचं अभिनंदन. संघनायक आउटर आयकॉन सुरेश म्हणजे सुरेश सरोज कुडा या संघाचा संघनायक होता आणि सर्वांनी चांगला खेळ केलाय. आदर्श, सूरज, शैलेश, के
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर आता वेळ झाली आहे चॅम्पियन संघाला इन्व्हाइट करण्याची. जेव्हा इनॉग्रेशन झालं शिरसाट साहेबांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी इनॉग्रेट केली. सो नाउ द टाइम फॉर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट फर्स्ट. या आपण मालिकावीरचा पुरस्कार इथे देणार आहोत. मालिकावीरसाठी आपण बघतोय की स्पोर्ट्स बायसिकल एवॉन कंपनीची आणि काय ट्रॉफी आहे बघा. ही ट्रॉफी उचलत असताना ज्याने अत्यंत दांडगा परफॉर्मन्स दिलाय, आपल्या कामगिरीने सर्वांना खुश केलंय आणि आपल्या कामगिरीमुळेच त्याने हे पारितोषिक आपल्या नावावर केलंय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी तो जेव्हा मैदानावर आला तो खेळला आणि जिंकलं कल्याण प्रीमियर लीगचं हे पर्व, ही ट्रॉफी, ही सायकल. आणि या सायकलवर बसून तो बघायचंय कुठपर्यंत प्रवास तर करेल. पण आपण देऊया मालिका वीरचा पुरस्कार. स्पर्धेमध्ये 6 डावामध्ये 177 धावा कुठल्या आहेत आणि आउटर आयकॉन राजन प्रजापती इज द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि योगेश सिंग कडनं पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. थँक्यू योगेश, अगेन थँक्यू सो मच. आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज मगाशी सांगितल्याप्रमाणे मालिकावीर जो खेळाडू ठरेल त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज योगेशच्या माध्यमातून आणि त्यांच्याच वडिलांच्या स्मरणार्थ आपण ही बायसिकल सुद्धा बघत आहोत, सायकल सुद्धा बघत आहोत. सो अभिनंदन राजन आणि अभिनंदन. मी खरंच कौतुक इथे आभारी ते व्यक्त करतो. योगेश खरंच आभारी ते व्यक्त करतो तुझे, कारण तुझ्या माध्यमातून आम्हाला ही सायकल इथे लाभली आहे. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी बाई सायकल दिली होती ती मालिकावीरसाठी. त्याबद्दल योगेश सिंगचे आभार. राजन, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, यहाँ पे इस रेस में काफी सारे खिलाड़ी थे. बल्ली ने अच्छी बल्लेबाजी की, लेकिन ऐसे कभी सोचा था कि कल्याण प्रीमियर लीग में एक तो सवाल मेरा ऐसा रहेगा कि ऑक्शन के दरमियान जब ऑक्शन हुआ तो अनसोल्ड प्लेयर को एक मौका मिला खेलने का, एक चांस मिला, एक प्लेटफॉर्म मिला और वहां पे अपने वो मौके को बुनाया. चांस मिला ठीक है, पर मतलब अच्छे उनको चांस मिला था. और मतलब धीरज के पास आइकॉन नहीं थे तो चिट्टू भाई ने मुझे सजेस्ट किया, उसके लिए धन्यवाद बोलता हूँ. कैसे लगा कल्याण प्रीमियर लीग में आप पहली बार खेल रहे हो, कैसे महसूस कर रहे हो? बहुत अच्छा लगा, बहुत मजा आया खेलने. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट साइकिल मिला है आपको, ट्रॉफी भी बहुत ब्यूटीफुल है. कैसे लग रहा है ये बहुत ही बेहतरीन तोहफा आपके लिए? बहुत अच्छा लग रहा था. थँक्यू सो मच. राजन जास्त काय बोलत नाही, पण त्यांनी आपल्या फलंदाजीतनं आपल्या खेळातनं खूप चांगला परफॉर्मन्स केलाय, त्याबद्दल अभिनंदन आणि थँक्यू सो मच. एक फोटो एक होऊ दे. सो अभिनंदन. आता मात्र शेवटचं पारितोषिक जे बाकी आहे, बघा हे पारितोषिक देण्याच्या अगोदर असं अनाउन्समेंट करतोय की मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि विकेने सुद्धा उल्लेख केला की इथे या संघामध्ये खेळत असलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज योगेश सिंग यांच्याकडून आहे. जेव्हा आपण प्राइज घेण्यासाठी विकी याल तेव्हा हे प्राइज आपण तुमच्याकडे आम्ही देणार आहोत. आपण पूर्ण टीमला ते वाटायचं आहे, खेळाडूंना वाटायचं आहे. सो चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कल्याण प्रीमियर लीग सीझन 4. आणि या पर्वामध्ये आपण बघतोय लेट राकेश ढोणे प्रतिष्ठान या संघाने मारली बाजी आणि या चषकावर या सिल्वर प्लेटवर आपलं नाव कोरलंय. सो चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन लेट राकेश ढोणे प्रतिष्ठान. प्रत्येकासाठी 500 रुपये आहेत, ते आपण स्वीकारायचे. कॅप्टन पुढे या पुढे आपण पुढे यायचंय. विकी, वसंत, त्यानंतर सागर, स्वतः राजन, रवी पवार, अजय यादव, धीरज, शुभम. काय बॅटिंग केली शुभमने सुद्धा.
चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कल्याण प्रीमियर लीग KPL सीझन 4 आणि चॅम्पियन संघ लेट राकेश ढोणे 11. सो चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ट्रॉफी स्वीकारतोय स्वतः कॅप्टन विकी मोरे. सो अभिनंदन टीम लेट राकेश ढोणे प्रतिष्ठान. अभिनंदन टीम कॅप्टन विकी मोरे. क्या बात आहे, काय सेलिब्रेशन आहे बघा कल्याण प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वाचं. विनर टीम साठी हा सेलिब्रेशन, हा जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी तुम्हाला अनुभवायला मिळते, पाहायला मिळते. अभिनंदन अभिनंदन पुन्हा एकदा लेट राकेश ढोणे 11 टीम. अभिनंदन. सो स्पेशल गेस्चर फॉर चिट्टू पावशे. कारण मगाशी विकीने उल्लेख केला की एक अनसोल खेळाडू मला तू सजेस्ट केलास आणि माझ्या संघाने त्याच्याच जोरावर, त्याच्याच एकट्याच्या जोरावर नाही असं म्हणणार, पण त्याचे एफर्ट सुद्धा खूप चांगले होते. प्रत्येक मेंबरने एफर्ट घेतले, मेहनत घेतली आणि ती मेहनत फळाला आली, फळस्वरूप राहिली. मी विकीशी मला बोलावंसं वाटतं. विकी यायचंय. विकी फक्त माझं नशीब थोडंसं खराब की जेव्हा जेव्हा बाईट्स घेतले गेले विकी माझ्यासोबत नव्हता, पण मला विकी सोबत बोलायला आवडेल. ही इज अ व्हेरी गुड स्पीकर. विकी सॅटिस्फॅक्शन चेहऱ्यावर दिसतंय, खूप बरं वाटतंय मला. तू एक चांगला स्पीकर आहे, एक चांगला संगनायक आहे. ग्राउंडवर तुला मी खूप कमी बोलताना बघितलंय, पण जेव्हा आमच्या तू प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होता चांगलं बोललास. मला असं वाटतं की आता सुद्धा तू बोलावं. तुझ्या संघाने किंवा तुझ्या टीमने इथे चॅम्पियनशिप पटकावली आहे, 4थं पर्व तुझ्या टीमने गाजवले. कसं फील करतोयस? नक्कीच खूप आनंद होतोय जिंकल्यावरती, कारण प्रत्येक वेळेला आपण जेव्हा टीम घेऊन येतो आपल्याला एक्सपेक्टेशन्स असतात की आपण चांगलं केलं पाहिजे आणि माझ्या पूर्ण टीमने खूप चांगले एफर्ट दिले. म्हणजे असं बघितलं तर वाटणार नाही की आमची टीम खूप म्हणजे एकदम स्टार स्टडेड टीम आहे, की कोणी मोठा स्टार आहे किंवा कोणी म्हणजे खूप मोठा मॅच विनर आहे, असं काही नाही आहे. परंतु क्रिकेट हा गेमच तसा आहे की कोणत्याही एका खेळाडूवरती क्रिकेट हा नसतो, तर क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा आहे आणि आमच्या प्रत्येक टीम मधल्या मी तर म्हणेन 12 खेळाडूंचा आहे. आमच्या प्रत्येक पोराने जीव लावून खेळले आणि त्यामुळेच आम्ही विजयी झालो. स्पर्धेचं आयोजन यावर्षीचं तुला कसं वाटलं? आपण आशा वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी टुर्नामेंट करतो. देवेंद्र सिंग साहेब, ज्योती सिंग मॅडम यांचं नेहमीच सहकार्य राहिलंय, सपोर्ट राहिलंय. यावर्षी आयोजनात तुला वेगळं काही बघायला मिळालं? नक्कीच खूप सुंदर आयोजन होतं आणि मी तेच म्हटलं की पैसे खूप जणांकडे असतात, परंतु प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवरती येऊन एक प्लॅटफॉर्म देणं खूप गरजेचं असतं. आणि आज जे आपण कल्याणचे संघ बघतो, विविध संघ, नवीन नवीन खेळाडू बघतो, त्याचं श्रेय हे जे बेसिक क्रिकेट डेव्हलप होते कल्याणचं त्याच्यासाठी जातं. आणि त्यासाठी चिट्टू असेल, आश्रय वेलफेअर असेल आणि ही संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी आहे, त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी असंच प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा जेणेकरून आपल्या लोकल खेळाडूंना एका प्रोफेशनल प्लॅटफॉर्मवरती आणि प्रोफेशनल प्लेअर सोबत खेळण्याचा अनुभव मिळेल. खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुला ऑल द बेस्ट. तुझ्या टीमसाठी सुद्धा, पुढच्या वर्षासाठी सुद्धा ऑल द बेस्ट तुला. सो हा होता विजेता संघाचा संघनायक विकी मोरे. आपण प्रायोजन इथेच कंप्लीट करत आहोत, पण पुढच्या वर्षी अशाच उमेदीने, अशाच जोशाने, अशाच जल्लोषामध्ये
कल्याण प्रीमियर लीगचं तुम्हाला 5वं पर्व अनुभवायला मिळेल आश्रय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून हा माझा शब्द आहे तुम्हाला सर्व क्रिकेट रसिकांना प्रेक्षकांना की पुढच्या पर्वामध्ये अजून काहीतरी नवीन आपण घेऊन येऊ आणि एक दिमाखामध्ये 5वं पर्व या स्पर्धेचं साजरं करू. तुमची आता रजा घेतो आणि निश्चितच धन्यवाद व्यक्त करतो पुन्हा एकदा. जय हिंद, जय महाराष्ट्र.